आणि छान छान सपोर्ट देत आहे, असाच सपोर्ट द्या. आणि सगळ्यात योगदान आमच्या करिश्माताई मॅडमचं आहे. खरंच खूप तिने सपोर्ट केला आहे, मी तिला केला आहे. पण तसं नाही की नाही का की हे तो पण ती सपोर्ट करते. ती म्हणते की नाही का आदिताई हे काहीच नाही आहे, हे काहीच नाही, मी फक्त तुम्हाला सपोर्ट करते, बाकी तुम्ही मेहनत करता. मी म्हणत असते तसं नाही, हे सगळं तुझं योगदान. फ्रेंड्स, चितळे दूध आणून तापवलं आहे दही बनवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी दही मुरत घालण्यासाठी आम्ही एक भांडं आणलं आहे. दहीला विरजण घालण्यासाठी आम्ही असं एक मटका आणलेला आहे. ह्याच्यामध्ये दही मुरायला टाकायचं, बरोबर ना. ह्याच्यामध्ये दही चांगलं होतं म्हणतात, त्यासाठी आम्ही मटका खरेदी करून आणला आहे दह्यासाठी. कारण की माझ्या मुलाला खूप आवडतं दही, सारखा दही सारखं पॅकेट आणावं लागतं आम्हाला विकतचं. त्याच्यासाठी मी हे मटका घेऊन आली आहे के मार्केटवरून. तर आता दूध तापाय ठेवलं आहे. ह्याच्यात आपण दूध थंड झाल्यावरती कसं विरजण घालायचं दही हे मी तुम्हाला सांगते. कारण की तुम्हाला माहीतच आहे की दही कसं मुरायला टाकतात, विरजण घालतात. पण आम्ही जरा वेगळ्या ह्याने करणार आहोत दही. तर मला सांगा तुम्ही की हे पद्धत कशी आहे ती विरजण टाकायला. आणि ही मिल्क पावडर आहे. मिल्क पावडरने काय होतं, घट्ट मुट्ट दही होतं, त्याला पाणी सुटत नाही, काही नाही. ह्याच्यात विरजण काढलं आहे आणि ह्याच्यात पावडर टाकली, मिल्क पावडर. कारण की ह्याने दही घट्ट मुट्ट तयार होतं आणि चांगलं एकदम पाणी बिणी काही राहत नाही ह्याच्यात. आणि घट्ट मुट्ट एकदम बारीक दही होतं. ही मटका आणला आहे आम्ही, कारण की ह्याच्यात आपण दही भिजायला टाकलं की ते पाणी शोषून घेतं आणि एकदम घट्ट मुट्ट दही तयार होतं. त्यासाठी आपण हे आज खरेदी करून आणलं आहे. त्यात हे विरजण थोडं टाकून घ्यायचं. आणि हे दूध आपण गरम केलं, एकदम कोमट झालेलं आहे, ते त्यात टाकून घ्यायचं. हे बघा असं झालेलं आहे. पुढं गेलं आपण मटक्यामध्ये दही लावून घेतलंय. आपण बघू आता विरजण लागल्यावरती कसं होतंय. एकदम घट्ट मोठ होणार आणि त्याचं जे पाणी आहे ते मटकं हे पूर्ण शोषून घेणार आणि एकदम गाढ मस्तपैकी दही तयार होणार. हे बघा फ्रेंड, आपण दही टाकलेलं कसं झालंय बघा, एकदम गाढ झालंय. तुम्हाला मी दाखवते घट्ट कसं झालंय, पाणी वगैरे काय नाही आहे. हा बघा, मला सांगा की दही कसं झालंय, कमेंट करून. जमलंय का आम्हाला, कारण मी पण पहिल्यांदाच केलेलं आहे. अशा प्रकारे दही झालेलं आहे, एकदम घट्ट मुट्ट. फ्रेंड, आता किती वाजलेले, 2 वाजत आले. ते मी आता कामावरून घरी आले. पहाटे 6ला गेलेली कामावरती, तर 2 वाजता आता घरी आले. तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला की दही कसं बनवतात ते. आणि मग आवडला असं तर लाईक सबस्क्राईब करा. आणि छान छान सपोर्ट देत आहे, असाच सपोर्ट द्या. आणि सगळ्यात योगदान आमच्या करिश्माताई मॅडमचं आहे. खरंच खूप तिने सपोर्ट केला आहे, मी तिला केला आहे. पण तसं नाही की नाही का की हे तो पण ती सपोर्ट करते. ती म्हणते की नाही का आदिताई हे काहीच नाही आहे, हे काहीच नाही, मी फक्त तुम्हाला सपोर्ट करते, बाकी तुम्ही मेहनत करता. मी म्हणत असते तसं नाही, हे सगळं तुझं योगदान. तर कसं वाटला व्हिडिओ सांगा मला. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.